तर चला, सगळ्यांना नमस्कार आणि माझ्या गुरूंना वंदन करून आपण हा जो आत्मबोध हा ग्रंथ सुरू केलेला आहे. ग्रंथ म्हणजे छोटं पुस्तकच आहे, पण त्याला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शंकराचार्यांना पण प्रणाम. तर काल आपले 7 श्लोक झाले होते. तर मागच्या सगळ्या श्लोकांचं विश्लेषण आपण व्यवस्थितपणे घेतलं होतं. कोणाला काही समजलं नसेल तर प्रश्न विचारू शकता. तर सगळ्यांना समजलं असं मला वाटतं. तरी पण कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही वाटत असेल विचारावंसं, तर हे आपलं झाल्यावरती प्रत्येक जण विचारू शकता. तर आपण सुरू करू शकतो. 8वा जो श्लोक आहे, उपादाने खिलाधारे जगंती परमेश्वरे सर्गस्थिती लयान्यांती बुद्बुदानीव वारिणी. म्हणजे काय म्हणतात ते, की पाण्यातील बुडबुड्यांप्रमाणे, पाण्यामध्ये जसे बुडबुडे तयार होतात त्याप्रमाणे उपादान कारण असणाऱ्या या सर्वांचा आधार असणाऱ्या परमश्रेष्ठ तत्वामध्ये अनेक जगे उत्पन्न होतात, राहतात आणि लय पावतात. म्हणजे कसं आहे की पाण्यावर बऱ्याच वेळा आपण बघतो बुडबुडे उत्पन्न होतात, पण ते थोडा वेळ राहतात आणि परत ते त्याच्यामध्येच मर्ज होऊन जातात, म्हणजे मिसळून जातात. तर त्यांना हेच म्हणायचं आहे की जसे हे पाण्यातले बुडबुडे असतात, तर त्याचं उपादान कारण काय आहे. जसं की आता समुद्र आहे किंवा नदी आहे, तर त्या नदीमध्ये उठणाऱ्या ज्या लाटा आहे किंवा समुद्रामध्ये उठणाऱ्या लाटा किंवा जे बुडबुडे असतात, त्याचं उपादान कारण म्हणजे काय, ते समुद्र किंवा नदी. तसंच आपलं जे उपादान कारण आहे, उपादान म्हणजे आपण जिथून उत्पन्न होतो त्यालाच उपादान कारण असं म्हणतात. जसं की एखादा कुंभार असतो, तो मातीचे मडके वगैरे बनवतो, आपल्याला माहितीच आहे. तर त्याचं उपादान कारण आपण काय धरू शकतो, की माती हे त्याचं उपादान कारण आहे. तर माती पासूनच ते माठ किंवा प्रत्येक वस्तू ज्या मातीच्या आपण बनवतो त्या बनवू शकतो. किंवा सोन्याचं उदाहरण दिलं होतं अमृता मॅडमने, तुम्हाला लक्षात असेलच की सोन्यापासून असंख्य दागिने आपण बनवतो, पण मूळ कारण त्याचं ते सोनं आहे. तर त्या तसंच हे आहे की ह्या सर्वांचा आधार असणाऱ्या परमश्रेष्ठ तत्वामध्ये अनेक जगे उत्पन्न होतात. जगे म्हणजे जग उत्पन्न होतात. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये ते जग उत्पन्न होतं, मग राहतात म्हणजे स्थित राहतं बऱ्याच काळपर्यंत आणि लय पावतं. तर इतर अनेक धर्मनेत्यांपेक्षा हिंदू धर्मातील विचारवंतांनी निर्मितीच्या सिद्धांताकडे विशेष लक्ष दिलेले आहे. निर्मितीचा सिद्धांत म्हणजे जिथून सगळी सृष्टी निर्माण होते आणि पुन्हा तिथे ती स्थित राहते, काही काळ आपल्याला दिसते आणि पुन्हा लय पावते. तर ह्या निर्मितीच्या सिद्धांताकडे विशेष लक्ष कोणत्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये. आता दुसऱ्या धर्मांना काही आपल्याला म्हणजे हे नाही करायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती कमेंट्स नाही करायचे आपल्याला, पण आपल्या धर्माचं काय मूळ तत्व आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. जीवनाच्या समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा तीव्र विश्लेषणात्मक दृष्टिकोन त्याच्या समग्रता व साध्यंततेमुळे किंवा कित्येक आधुनिक शास्त्रीय पद्धतींनाही तो मागे टाकू शकेल. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय, जीवनाच्या समस्यांकडे पाहण्याचा त्याचा तीव्र विश्लेषणात्मक दृष्टिकोन कोणाचा, आपला, म्हणजे आपल्या धर्माच्या लोकांचा. त्याच्या दृष्टिकोन त्याच्या समग्रता, समग्रता म्हणजे सगळं एका ठिकाणीच असलेलं, समग्र म्हणजे एकत्रितपणे असलेलं, व साध्यंततेमुळे किंवा कित्येक आधुनिक शास्त्रीय पद्धतींनाही मागे टाकू शकेल. म्हणजे वननेसची जी भावना आहे, आपण जेव्हा जे परमात्मा तत्व बघतो ते चराचर सृष्टीला व्यापून आहे, प्रत्येक कणामध्ये ते व्याप्त आहे, असं जे आहे ते आधुनिक शास्त्रीय पद्धतींनाही मागे टाकेल. असं ते पूर्वीचं जे आपलं तत्व आहे, विश्लेषणात्मक दृष्टिकोन त्यांचा जो आहे, या धर्माचा जीवनाकडे बघणारा, जीवनातल्या ज्या समस्या आहे त्याच्याकडे बघण्याचा त्यांनी सांगितलं. काहीही केव्हाही कोणीही नवीन उत्पन्न करीत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटत असतं की हे सायंटिस्ट शोध लावतात,
किंवा हे जे ऋषीमुनी आहे, द्रष्टा आहेत, ते वेगवेगळे याच्यावरती विश्लेषण पुस्तकं लिहितात किंवा त्यांना जे ज्ञान झालेलं आहे ते सगळं नवीन आपल्याला सांगत असतात. पण तसं नसतं. ते काय आहे की काहीही केव्हाही कोणीही नवीन उत्पन्न करीत नाही. कारण काय आहे त्याचं की ते तिथे स्थितच आहे. फक्त ते त्याचा शोध घेतात. म्हणजे सायंटिस्ट कसे एखादा एक्सपेरिमेंट करतात आणि मग एखाद्या गोष्टीचा शोध घेतात, तसे हे द्रष्टा ऋषी जे असतात किंवा हे जे एनलायटन मास्टर्स असतात ते ह्या सगळ्या गोष्टींचा पुनर्शोध करतात. आकार, नाम, रूप आणि अवस्था ह्यातील बदल हीच काय ती निर्मिती आहे. म्हणजे ते मूळ तत्व तेच आहे. पण प्रत्येक वेळेस जेव्हा कोणी शोध लावतं किंवा हे ऋषी मुनी संत जेव्हा ते परमेश्वराशी एकरूप होतात किंवा ते मोठे द्रष्टे बनतात, त्यावेळेस काय काय बदल होतो त्यांच्या दृष्टीचे प्रत्येकाचा जसा भाव असेल तसं त्यांना त्या गोष्टींचं दर्शन किंवा ज्ञान होत असतं. म्हणून त्याच्यात फरक कशामध्ये येतो? आकारामध्ये फरक येऊ शकतो, नामामध्ये फरक येऊ शकतो, रूपामध्ये आणि अवस्था ह्यातील बदल हीच काय ती निर्मिती आहे. म्हणजेच त्याला आपण निर्मिती म्हणू शकतो. ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टीने तो भाव ज्याचा जसा असेल त्याप्रमाणे ते दर्शन किंवा आत्मसाक्षात्कार होत असतो. पुनर्रूपांतर हीच निर्मिती. पुनर्रूपांतर म्हणजे काय? पुन्हा त्याचं रूपांतर होत असतं. त्यालाच आपण निर्मिती म्हणत असतो. म्हणजे मूळ तत्व तेच असतं पण ते वेगवेगळ्या आकारामध्ये, रूपामध्ये प्रत्येक याच्यामध्ये प्रगट होतं. जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो की सगुण साकार जी मूर्ती असते कुठल्याही देवाची, तर ती वेगवेगळी असू शकते की नाही. रामाची वेगळी असते, विठ्ठलाची वेगळी असते. अशा प्रकारे त्यांनी ते इथे सांगितलेलं आहे की पुनर्रूपांतर हीच निर्मिती. म्हणजे ते जे मूळ तत्व जे आहे परब्रह्म परमात्म तत्व, ते आकाराने रामाच्या रूपामध्ये येतं, कृष्णाच्या रूपात येतं, विठ्ठलाच्या, अशा प्रकारे त्याला आपण म्हणू शकतो. कोणतीही गोष्ट अशा प्रकारे निर्माण करीत असताना 3 मुख्य घटक आवश्यक असतात आणि ह्या त्रयीला मिळून कारण असे म्हणतात. कोणती पण गोष्ट जेव्हा जिची निर्मिती होत असते तर त्याला 3 मुख्य घटक आवश्यक असतात आणि त्या तिघांना काय म्हटले आहे? कारण आहे. तर जसं इथे वरती सांगितलंय उपादान कारण आपण म्हणतो मातीला, किंवा परमतत्व जे आहे तर ते आपलं त्याच्यामध्ये बरेचसे जग उत्पन्न होतात, तर त्याला मूळ तत्वाला आपण उपादान कारण असं म्हणू शकतो. तर कोणत्याही निर्मितीत 3 मुख्य कारणे उपयोगात यावीच लागतात. 3 मुख्य कारणे असतात. कोणतीही गोष्ट उत्पन्न होते किंवा जिची निर्मिती होते त्यासाठी 3 मुख्य गोष्टींची गरज असते. तर त्याला काय म्हणतात? उपादान कारण असं म्हणतात. हे जे वरती त्यांनी सांगितलं आहे त्याचं थोडक्यात विश्लेषण इथे दिलेलं आहे. उपादान कारणला आपण काय म्हणतो? मटेरियल कॉज. आणि निमित्त कारण, दुसरं आहे निमित्त कारण, त्याला काय म्हणतात? एफिशियंट कॉज. आणि साधन कारण, इन्स्ट्रुमेंटल कॉज. आता 3 गोष्टींची गरज असते कुठल्याही निर्मितीसाठी असं त्यांनी सांगितलंय. जसं आता पुन्हा त्यांनी पहा मातीचं उदाहरण दिलं. कुंभार त्याच्या चाकावर मातीने घट बनवितो. म्हणजे एखादा माठ किंवा काही वस्तू तो बनवत असतो. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की कशावर बनवतो? चाकावर बनवतो, मातीने घट बनवतो. या उदाहरणामध्ये आता इथे पूर्ण व्यवस्थित उदाहरण देऊन त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की तुमचं उपादान कारण काय आहे, निमित्त कारण काय आणि साधन कारण काय आहे. या उदाहरणात कुंभार हे निमित्त कारण आहे. निमित्त कारण म्हणजे कोणतं? सेकंड नंबरचं निमित्त कारण. त्याला आपण काय म्हटलं? एफिशियंट कॉज म्हटलेलं आहे. आणि चाक हे साधन कारण आहे. जर चाक नसेल, माती आहे आणि कुंभार आहे पण चाक नसेल तर ते म्हणजे ते तयार होईल का? मातीचं घट आपण म्हटलं होतं तर तो तयार नाही होणार. म्हणजे या 3 गोष्टींची गरज प्रत्येक वेळेस आपल्याला असते. समजा माती आहे आणि चाक पण आहे आणि कुंभारच नसेल तर मग ते पण आपल्याला गरजेचं आहे. इन्स्ट्रुमेंटल कॉज पण पाहिजे आपल्याला, आणि म्हणजे साधन कारण आणि उपादान कारण आणि शिवाय निमित्त कारण, या 3 गोष्टी पाहिजेच पाहिजे असतात. त्याशिवाय कुठल्याही गोष्टीची निर्मिती होऊ शकत नाही किंवा पूर्णत्वास जात नाही. जगातील सर्व घट निर्मितीत कुंभार मातीपासून निराळा असतो. तर पहा आता कोणत्याही व्यक्ती, कोणतेही जितके घट निर्माण झालेले असतील किंवा ज्या पण वस्तू निर्माण झालेल्या असतील तर कुंभार हा मातीपासून निराळा असतो, वेगळा असतो की नाही. कुंभार वेगळा असतो, माती वेगळी असते. मात्र नित्यापासून अनित्याची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेत जो नित्य आहे, सातत्य, सत्य जे आहे ते मूळ जे कारण आहे
त्याच्यातून अनित्याची निर्मिती होते. अनित्य म्हणजे काय? जे हा घट आहे मातीचा तो अनित्य आहे. आज आहे, उद्या आपल्या हातातनं पडला वगैरे तो तो फुटू शकतो. तो अनित्य आहे. हे खूप महत्वाचं आहे बरं. हे वाक्य जे आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा, किंवा ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी लिहून ठेवू शकतात. मात्र नित्यापासून अनित्याची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेत उपादान व निमित्त ही कारणे एकच असतात. आता हे नित्यापासून अनित्याची निर्मिती म्हणजे हे मूळ स्वरूप जे आहे आपलं ब्रह्म स्वरूप जे आहे त्याच्याबद्दल ते इथे सांगताय की त्याच्यात उपादान कारण आणि निमित्त ही कारणे एकच असतात. ज्याप्रमाणे पाण्यातील बुडबुडे हे पाण्यात निर्माण होणारे व पाण्यात राहणारे पाणीच असते आणि ते जेव्हा फुटतात तेव्हा ते पाण्यात विलीन होऊन जातात आणि पाणीच होतात. हे खूप सोप्या रीतीने त्यांनी समजून सांगितलं आहे की जेव्हा पाण्यात बुडबुडे, किंवा आपण एक एक्झाम्पल घेऊ की समुद्रावर लाटा तयार होत असतात, तर त्या लाटा म्हणजे काय? पाण्याच्याच लाटा असतात, त्याच्यातूनच निर्मिलेल्या असतात. तिथे आपल्याला दिसतात थोड्या काही काळ आणि पुन्हा त्या त्याच्यामध्येच मर्ज होऊन जातात. तर त्यांनी हेच म्हटलेलं आहे की ते जेव्हा फुटतात ते पाण्यात विलीन होऊन जातात आणि पाणीच होऊन जातात. त्याचप्रमाणे शरीर मन बुद्धीला जाणवणारी अनेकता म्हणजे शरीर आणि मनाला आणि बुद्धीला, बुद्धी तर्क वितर्क करत असते त्यामुळे बुद्धीला सगळं भेद दिसत असतो. नंतर मनाला पण त्या गोष्टी वेगळ्या वाटत असतात, किंवा हा मोबाईल वेगळा आहे किंवा हे पुस्तक वेगळं आहे माझ्यापासून असं आपण म्हणू शकतो. तर शरीर मन आणि बुद्धीला, या तिन्ही गोष्टींना, शरीराला सुद्धा, शरीर असल्यामुळेच आपल्याला मन आणि बुद्धी आहे त्यामुळे या तिघांनाही जाणवणारी अनेकता, अनेकता म्हणजे वेगवेगळेपणा, म्हणजे त्या अनंत चैतन्य तत्वावर शाश्वत दिव्य अधिष्ठानावर नामरूपांचा चाललेला खेळ होय. म्हणजे काय आहे? अनंत चैतन्य तत्व शाश्वत दिव्य जे आहे त्याच्यामध्येच हे अनेक जग, व्यक्ती किंवा प्राणी किंवा सृष्टी निर्माण होत असते आणि काही काळ ती स्थित असते आणि मग त्याच्यामध्येच लय पावून जाते, पुन्हा त्याच्यातच आपण मर्ज होऊन जातो. अनंत चैतन्य तत्वावर शाश्वत दिव्य, तर हे काय? अधिष्ठान आहे. मुख्य अधिष्ठान काय आहे आपलं? की मूळ स्वरूप जे आहे चैतन्य तत्व, त्या अधिष्ठानावर नामरूपांचा चाललेला सर्व खेळ आहे. नामरूपांचा म्हणजे वेगवेगळी व्यक्ती निर्मित होते, वेगवेगळ्या वस्तू निर्मित होत असतात आणि पुन्हा त्या काही काळ आपल्याला दिसतात आणि जेव्हा ते सगळं सृष्टी लय पावते त्यावेळेस ते पुन्हा त्याच्यातच विलीन होऊन जातात. परंतु परब्रह्मामध्ये कोणताही बदल होत नाही. त्या समुद्रामध्ये बदल होता का? लाटा येतात, काही काळ ते आपल्याला दिसतात, थोडा वेळ पुन्हा त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातात, विलीन होऊन जातात. समुद्रामध्ये काही बदल होताना दिसतो आपल्याला? नाही. तसं हे परब्रह्म तत्व जे आहे तर त्या परब्रह्मामध्ये कोणताही बदल होत नसतो. ते तसंच आहे, शाश्वत. याला खूप म्हणजे ह्या परब्रह्म तत्वाला इतकी नावे आहेत, खूप नावे वेगवेगळी दिलेली आहेत. तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे पुढे समजेलच कोणती कोणती नावे आहेत, परंतु ते वेगवेगळ्या वेळेस वापरतात. परब्रह्मामध्ये कुठलाही बदल होत नाही. ते परिपूर्ण स्वरूप असल्यामुळे परिपूर्ण स्वरूप आहे ते, म्हणजे त्याच्यातूनच निर्मिती होते आणि पुन्हा त्याच्यातच मर्ज होत असतं. त्यामध्ये कोणताही विकार होऊच नाही शकत. विकार बघितले असेल आपण तत्वबोधामध्ये, अमृता मॅडमने बरोबर सांगितलं आपल्याला कोणते विकार असतात, की जन्म होतो, मग आपली वाढ होते, मग आपण वयस्कर होतो, तरुण होतो, वयस्कर होतो आणि मग आपण जेव्हा वृद्ध होतो आणि त्यानंतर आपला मृत्यू होतो. तर हे सगळे विकार आहे, या शरीराचे विकार आहे. पण ते म्हणतात की परिपूर्ण स्वरूप हे जे आहे परब्रह्म तत्व त्याच्यामध्ये कोणताही विकार असू शकत नाही. मग त्या ब्रह्मापासून अनेकतेचे जग कसे निर्माण होऊ शकेल हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मग ते तेच म्हणतात की ह्याला जर विकारच नाही आहे, हे परब्रह्म तत्व परिपूर्ण आहे, मूळ आहे, एकच आहे ते, तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे जग कसं निर्माण होऊ शकतं? हा केवळ एक भासच असू शकतो. मूळ आता याच्यावरती आलो आपण की हा एक भासच असू शकेल. जसं काल आपण बघितलं की हे एक दीर्घ स्वप्न आहे, त्याप्रमाणे आपण आता इथे म्हणू शकतो की तो भासच आहे आपल्याला. हे सगळं दिसतं आहे, सगळे लोक दिसतात आहे, सृष्टी दिसते आहे, पृथ्वी दिसते, तारे वगैरे सगळं, पण तो एक भास आहे.
खऱ्या अर्थाने जगाचे प्रकटीकरण झालेच नाही. निश्चितच वास्तविक निर्मिती झालीच नाही. हे वाक्य प्रत्येक वेळेस आपल्याला मंगल मॅडम सांगत असतात की हे सगळं काहीच नाही. आपण जे दिसतो आहोत, हे पिरॅमिड दिसतं, प्रत्येक वेळेस ते सांगतात तुम्ही मी साधं प्रत्येक गोष्ट दिसते ती काहीच नाही आहे खरं म्हणजे. तर ते काय आहे? मूळ परब्रह्म तत्वच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हा भास होतो, स्वप्न दिसतात, वेगवेगळे त्याचे कारण असू शकतात. तर हा 8वा श्लोक आपण आता बघितला. आता 9वा श्लोक बघूया. सच्चिदात्मन्य अनुस्यते नित्ये विष्णो प्रकल्पितः व्यक्तयो विविधा सर्वा हाटके कटकादिवत. ज्याप्रमाणे निरनिराळे दागिने, आता आत्ताच आपण हे उदाहरण घेतलं की दागिने सोन्यापासून केलेले असतात. ज्याप्रमाणे निरनिराळे दागिने हे सर्व एकाच सोन्यापासून केलेले असतात. खूप छान उदाहरण, खूप छान दिलेले आहे याच्यामध्ये समजण्यासाठी. म्हणजे सामान्य लोक सुद्धा हे वाचून याचा अभ्यास करू शकतात, की ज्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान नाही पण आपल्याला उत्सुकता आहे किंवा ते ज्ञान घेण्याची ज्याला म्हणजे व्याकुळता आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी याच्यात खूप छान उदाहरणं पण दिलेली आहे आणि आपण अगदी समजू शकतो. तर ते प्रॅक्टिकलमध्ये खूप कठीण आहे, पण निदान समजण्यासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी खूप छान आहे. ज्याप्रमाणे प्रॅक्टिकलसाठी तर आपल्याला कंटिन्युअस त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि 24 तास त्याच स्थितीमध्ये आपण राहायला पाहिजे की अहम ब्रह्मास्मीच्या. तेव्हाच आपल्याला ते त्याचं खरं ज्ञान जे आहे, मूळ स्वरूप, आत्मस्वरूप आहे, ते व्यक्त होईल. ज्याप्रमाणे निरनिराळे दागिने हे सर्व एकाच सोन्यापासून केलेले असतात, त्याचप्रमाणे वस्तूंचे व प्राणीमात्रांचे व्यक्त झालेले हे जग सच्चित स्वरूपाचे असणारे जे नित्य सर्वव्यापी विष्णू तत्व त्या अधिष्ठानावर कल्पित केलेले आहे. आधी काय सांगितलं त्यांनी मागच्या वेळेस? स्वप्न आहे, मग सांगितलं भास आहे, आता काय सांगताय? कल्पिलेले जग आहे. कोणत्या अधिष्ठानावरती आहे? की सच्चित स्वरूपाचे असणारे जे नित्य कायमस्वरूपी आहे, सर्वव्यापी म्हणजे चराचर सृष्टीमध्ये फक्त तेच व्याप्त आहे. विष्णू तत्व म्हणू शकतो त्याला. एक थोडीशी त्यांनी उपाधी पण दिलेली आहे काही ठिकाणी, जसं की वासुदेव सर्वम सांगितलेलं आहे. तत्वबोधामध्ये सांगितलं की वासुदेव असं त्या चित्ताला म्हणतात. तर वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला माहितीये. तर श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार होता, त्यामुळे ते तत्व आहे. आणि ते वासुदेव, त्याचं नाव वसुदेवावरून पडलेलं आहे, त्याच्या वडिलांचं नाव वसुदेव होतं, त्यामुळे त्याचं वासुदेव नाव पडलेलं आहे. पण ते मूळ जे आहे ते सर्वव्यापी तत्वच आहे. तसं हे विष्णू तत्व आहे, त्या अधिष्ठानावर कल्पित केलेले आहे. कोणत्या अधिष्ठानावर? सच्चित स्वरूपाचे असणारे जे नित्य सर्वव्यापी, सर्वत्र व्याप्त जसे आहे, नित्य आहे म्हणजे जे कधीही जन्म घेत नाही, राहत नाही आणि लय पण नाही पावत, ते कायम स्वरूपी तसंच आहे. तर सामान्य स्थूल बुद्धी स्वतः वरच्या पातळीवर उचलून वेदांतातील सूक्ष्म सत्य प्रमेयांचे कदापि सहज आकलन करू शकत नाही. सामान्य बुद्धी जी असते, आपल्याला ज्या या गोष्टींचं ज्ञान नाही आहे, तर आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहे स्वतःला वरच्या पातळीवर उचलून वेदांतातील सूक्ष्म सत्य प्रमेय पण सांगितलेले आहे आपल्याला, कदापि सहज आकलन करू शकत नाही. आता डायरेक्ट जर कोणी पुस्तक घेतलं आणि वाचायचा प्रयत्न केला तर हे काहीही आपल्याला समजणार नाही, कारण आपली बुद्धी तेवढी नाहीये. पण जर कोणी गाईड केलं, जसं गुरूंनी गाईड केलं, किंवा आता जसं आपण वाचन करून समजून सांगतो आहे, तर त्यामुळे थोडाफार आपल्यात फरक पडेल, थोडं आपल्याला कळेल त्याच्यापैकी. पुष्कळ वेळा सूक्ष्म तात्विक विचारांचे सामान्य बुद्धीस आकलन होण्याकरिता असंख्य दृष्टांत पुन्हा पुन्हा सांगावे लागतात. रिपिटेशन असतं वेदांतामध्ये, खूप रिपिटेशन आहे. सगमिक मार्गावर नेणारे जितकेही पुस्तक आहेत, आता आपण दासबोधामध्ये बघितलं, बरेचसे जे आहेत समास, त्याच्यामध्ये रिपिटेशन खूप आलेले आहेत. तर त्याचप्रमाणे सगळ्याच पुस्तकांमध्ये, उपनिषदांमध्ये आहे, ब्रह्मसूत्रामध्ये तर पूर्ण उपनिषदांचं रिपिटेशन दिलेलं आहे, गीतेमध्ये आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये रिपिटेशन खूप आहे. तर त्यांचं तेच म्हणणं आहे की पुष्कळ वेळा सूक्ष्म तात्विक विचारांचे
सामान्य बुद्धीस आकलन होण्यासाठी. आता सामान्य लोक आहोत आपण, आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये, तर त्यासाठी हे जे सूक्ष्म तात्विक विचार आहेत, म्हणजे ह्याकडे नेणारे आपले परब्रह्माकडे नेण्यासाठी जे विचार प्रगट व्हायला पाहिजे आपल्या मनामध्ये, त्यासाठी विचारांचे सामान्य बुद्धीस आकलन होण्यासाठी असंख्य दृष्टांत, खूप दृष्टांत दिले. जसं इथे कुंभाराचं दिलेलं आहे, सोन्याचं दिलेलं आहे, साप आणि काल आपण दोरीचं उदाहरण बघितलं. असे असंख्य उदाहरणं पुन्हा पुन्हा सांगावे लागतात, कारण आपल्याला लक्षात नाही राहत. आता आपण तत्वबोध वाचलं, तर आपण लिहिलं, पण काही जणांनी त्याच्यातले महत्वाचे मुद्दे लिहिले. पण आता जर कोणाला काही प्रश्न विचारला, मला सुद्धा काही विचारलं, तर मी पण नाही पटकन सांगू शकणार, आपण विसरून जातो. आपण काय करतो, त्याचं चिंतन मनन करतो आपण तेवढ्यापुरतं, पण पुन्हा जेव्हा आपण आपल्या कामात गुंततो, जे दिवसभराची कामं असतात, घरातली असतात, कोणी जॉब करतं, या सगळ्यामध्ये आपण गेलो की मन कसं होतं, तिथून स्थिर जे मन झालेलं असतं मनन चिंतनाने, ते मन डायव्हर्ट होतं दुसऱ्या गोष्टींकडे. आणि मग आपण त्या दुसऱ्या गोष्टींमध्ये अडकलो असल्यामुळे एक्झॅक्ट पटकन ते आठवत नाही. आता ज्यांची बुद्धी अत्यंत शार्प आहे, त्या व्यक्तीला ते आठवू शकतं, जसं मंगल मॅडम आहे आणि मोठे मोठे ऋषीमुनी द्रष्टा आहेत, पण त्यांनी पण त्याचे खूप म्हणजे कंटिन्युअसली अभ्यास मनन चिंतन रिपिटेशन केल्यामुळे, ते सतत बिंबवल्यामुळे ते लोक पटकन ग्रास करू शकतात. किंवा ज्याची खूपच तल्लख बुद्धी आहे, ते लोक याचं म्हणजे त्यांच्या लक्षात येतं प्रत्येक गोष्ट, कोणते दृष्टांत दिले, त्याचं नाव काय. आता सकाळी सांगितलं मॅडमने आपल्याला शिवसरोदय शास्त्रामध्ये कोणते प्रश्न विचारले, त्याचे सुद्धा उत्तर आपल्याला बरोबर देता येत नाही. आता काही जण दिले आहे बरोबर. जेव्हा हे दृष्टांत अगदी उचित असतात, तेव्हा अभ्यासकांना ह्या विचारांचे एकदम आकलन होऊन आनंद आणि आश्चर्य वाटतं. तर हे दृष्टांत आता जसे उचित दृष्टांत दिले, उचित म्हणजे योग्य, आपल्याला अगदी जसे पाहिजे तसे. आता हे एवढं सगळं समजून सांगितलं असतं की सच्चित स्वरूप आहे, ते असं आहे, त्याचं अधिष्ठान आहे, तर ते नसतं कळलं आपल्याला. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, बुडबुड्यांचं उदाहरण घेतलं, सोन्याचं उदाहरण घेतलं, मातीचं उदाहरण, हे असे दृष्टांत म्हणता येईल. उदाहरण सांगणे म्हणजे दृष्टांत म्हणतात. तर हे असे योग्य दृष्टांत असतात, तेव्हा अभ्यासकांना या विचारांचे एकदम आकलन होते. म्हणजे मग आता बरोबर आपल्याला कळतं की काय महत्वाचं वाक्य आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला कसा घ्यायचा आहे. आणि मग तो आकलन झाल्यावर आपल्याला समजलं. आता बऱ्याच सुरुवातीला आपल्याला काहीच कळत नाही, शब्द सुद्धा आपल्या डोक्यावरनं जातात, पण जेव्हा जेव्हा आपण याचा सातत्याने अभ्यास करू, किंवा प्रत्येक वेळेस हे दृष्टांत पुन्हा पुन्हा आपल्याला समजावले जातील किंवा समजतील, किंवा आपण मनन चिंतन करू, तर त्यावेळेस जेव्हा पटकन कोणती गोष्ट वाचली किंवा कोणी आपल्याला सांगून राहिलंय, तर ते आपल्याला लगेच त्याचा तिथे अर्थ कळेल. आणि मग आपल्याला खूप आनंद होतो त्याचं आकलन झाल्यानंतर, आणि आश्चर्य वाटतं. आणि सत्यतत्व त्यांना अधिकाधिक स्पष्ट होत जाते. मग तेव्हा ते सत्यतत्व काय आहे, आहे परब्रह्म काय आहे, किंवा जे पण त्याला सगळे काय उपमा उपाध्या दिलेल्या आहेत, तर ते काय आहे हे अधिकाधिक आपल्याला ह्या सगळ्या दृष्टांतांनी स्पष्ट होत जातं. आपण आधीच पाहिल्याप्रमाणे कोणत्याही निर्मितीसाठी तीन मूलभूत वेगवेगळी कारणे असलीच पाहिजे. आपण बघितलं, उपादान कारण, साधन कारण आणि निमित्त कारण. तर त्याला आपण ज्यांना इंग्लिश समजतं त्यांनी हे शब्द पण लिहून ठेवा. मटेरियल उपादान कारणाला, निमित्त कारणाला एफिशियंट कॉज म्हणतात, आणि साधन कारण जे आहे, साधन जे आहे त्याला इन्स्ट्रुमेंटल कॉज म्हणतात. तर हे तीन जे आहे ते असलेच पाहिजे. उपादान कारण किंवा कच्चा माल म्हणू शकतो, जसं मातीला आपण त्यांनी सांगितलं आपल्याला कशाला आपण उपादान म्हणायचं. कुंभाराला काय म्हणायचं, माती आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. कच्चा माल जो आहे त्याला आपण उपादान कारण म्हणतो. साधन कारण म्हणजे ज्या योगे वस्तू तयार केली जाते ते साधन, म्हणजे ते कुंभाराचं हे असतं ना, आताच बोललो आपण ते घट बनवण्याचे जे साचे असतात, चाक म्हणतो आपण, सॉरी लक्षात नाही आलं माझ्या. ज्या योगे वस्तू तयार केली जाते ते साधन म्हणजे साधन कारण. आणि निमित्त कारण म्हणजे माल व साधन यांचा उपयोग करून निर्मिती करणारी बुद्धी. आता ही बुद्धी कोणाची असते, तर कुंभाराची बुद्धी असते. सर्व वस्तूंमध्ये तिन्ही कारण निरनिराळे असतात आणि उपादान कारणाचे रूपांतर नवीन वस्तूत होत असते. तर ह्या बऱ्याच सगळ्या वस्तूंमध्ये वेगवेगळी कारणे असू शकतात. आता सोन्यामध्ये घेऊ शकतो आपण की उपादान कारण कोणतं आहे, मूळ सोनं आहे. नंतर निमित्त कारण सांगितलं त्यांनी, तर
निमित्त कारण म्हणजे दागिने आपल्याला घडवायचे आहे आणि व्यक्ती जी सोनार आहे तो आणि त्याची बुद्धी तिथे लागते. तर अशा प्रकारे उपादान कारणाचे रूपांतर नवीन वस्तूत होत असते. परंतु सृष्टी निर्मितीच्या बाबतीत मात्र निर्मिती झालेल्या वस्तू निर्मात्यापासून वेगळ्या नाहीत. म्हणजे जेव्हा सृष्टीची निर्मिती होत असते त्यावेळेस त्याच बाबतीमध्ये फक्त बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी सांगितले की उपादान कारण आणि हे सगळे वेगळे वेगळे असू शकतात. फक्त सृष्टी निर्मितीच्या बाबतीत मात्र निर्माण झालेल्या वस्तू निर्मात्यापासून वेगळ्या नसतात. म्हणजे मूळ जो परब्रह्म तत्व आहे तोच निर्माता आहे, त्याच्यापासूनच त्या वस्तू पण तयार होत असतात. निर्माण करणारा पण तोच आहे, साधन पण तोच आहे, उपादान कारण तोच आहे, सगळं सगळं निमित्त कारण पण तोच आहे. आणि जी वस्तू बनलेली असते ती सुद्धा तोच आहे. म्हणजे आपण पण त्याचा अंश आहोत असं म्हणतो आपण. पण आपण तेच तत्व आहोत, आपणच सगळं आहोत. हे प्रत्येक वेळेस आपल्याला पहा मंगल मॅडम का सांगत असतात, त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपण त्यापासूनच उत्पन्न झालेला आहोत. फक्त मायेचे पडदे आपल्यावरती पडल्यामुळे आपण ओळखू नाही शकत आहे. एकमेव परमश्रेष्ठ परमात्म तत्व स्वतःच वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने प्रकट होत असते. तेच परमात्म तत्व वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने प्रकट होत असते. कारण त्याच्या अस्तित्वाच्या अनंततेमध्ये दुसरे अनंत असू शकत नाही. कारण त्याचं जो अस्तित्व आहे ते अनंत आहे, त्याच्यामध्ये दुसरे अनंत असू शकत नाही. सागरातील लाटा सागरातील पाण्याहून अलग अस्तित्व सांगू शकत नाही. त्याप्रमाणे आपलं पण तसंच आहे की आपण म्हणजे तेच परमात्म तत्व आहोत. त्याचप्रमाणे हे बाह्य जग आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षेत्रातील आपले स्वतःचे अनुभव विश्व, हे जे बाह्य जग आहे ते आणि शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ह्या तीन गोष्टी आहेत. शरीर, मन, बुद्धी प्रत्येक ते दिलेलंच आहे, उपादान कारण म्हटलंच आहे त्यांनी त्याला. क्षेत्रातील आपले स्वतःचे अनुभव विश्व म्हणजे जे आपल्याला अनुभव येतात ते सगळे आपलं एक विश्वच तयार केलेलं आहे, कोश म्हणतो आपण त्याला. आपण स्वतःच तो कोश निर्माण करून ठेवलेला आहे स्वतःभोवती. तर कोळ्याचं जाळं आपल्याला माहितीये की तो कोळा स्वतःच ते कोश निर्माण करून ठेवतो आणि जाळं विणत राहतो आणि तो स्वतः त्याच्यामध्ये अडकला राहतो. त्याचप्रमाणे आपलं पण आहे. आपणच हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि आपणच त्याच्यात त्या मायेमध्ये गुरफटलो आहोत. त्या सर्वांतर्यामी प्रकाशात असलेल्या एकमेव परमश्रेष्ठ जाणीव तत्वामधून उदयास येते. काय उदयास येते सांगितलं त्यांनी की हे बाह्य जग जे आहे आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षेत्रातील आपले अनुभव त्या सर्वांतर्यामी प्रकाशत असलेल्या एकमेव परमश्रेष्ठ जाणीव तत्वामधूनच उदयास येत. त्यात अस्तित्वात राहते म्हणजे उत्पन्न होतं, म्हणजे निर्मिती होते त्याची, आपली म्हणजे हे जगाची निर्मिती होते आणि मग त्यात अस्तित्वात राहतं म्हणजे तिथे राहतं, काही काळ जग दिसतं आपल्याला आणि त्यातच विलीन होते. आणि ज्याप्रमाणे बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होतात व फुटतात, त्याप्रमाणे भिन्न भिन्न अंतःकरणातील भिन्न भिन्न अनुभव त्या एकमेव चैतन्य तत्वामध्ये उदयास येतात व अस्तास जातात. आता हे आपल्याला माहिती आहे की जन्म, स्थिती आणि मृत्यू हे प्रत्येक व्यक्तीचं असतं, वस्तूचं असतं. जी व्यक्तीची निर्मिती झालेली आहे तिचा लय सुद्धा होत असतो. पुराणे ज्यांचे वारंवार वर्णन करतात ती त्रिमूर्तीतील चतुर्भुज दिव्य देवता. आता इथे त्यांनी फॉर्म मध्ये घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला समजण्यासाठी. त्रिमूर्तीतील चतुर्भुज दिव्य देवता या अर्थाने येथे विष्णू हा शब्द समजावायचा नाही. पहा आता यांनी काय सांगितलंय. आपल्याला तेच वाटतं की फॉर्म मध्ये घेतलेलं आहे पण तसं नाही आहे. पुराणांमध्ये त्याचं वर्णन फॉर्म मध्ये केलंय विष्णूचं. विष्णू म्हणजे मूर्ती आहे बुवा किंवा एक असा एक देव मानतो आपण विष्णूला. त्रिमूर्तीतील चतुर्भुज दिव्य देवता या अर्थाने येथे विष्णू हा शब्द समजवायचा नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वासुदेव जो शब्द घेतला तत्वबोधामध्ये सांगितलाय चित्ताची देवता, तर त्याचा अर्थ कृष्णाला घ्यायचा नाही जो फॉर्म मध्ये आहे तो. तर त्याचा अर्थ त्यांनी काय सांगितला इथे विष्णूचा, जेव्हा एखाद्या सोन्याच्या अंगठीचा आकार बिघडतो, सोन्याची अंगठी केलेली आहे आणि तिचा आकार जेव्हा बिघडतो किंवा जरी ती अंगठी वितळवली तरी सोन्यामध्ये फरक पडत नाही. ती अंगठी पूर्णपणे वितळली तर सोन्यामध्ये
फरक नाही पडत. त्याप्रमाणे सर्व विश्व जरी कोसळून पडले तरी नित्य सत्य तत्वाला काहीही होत नाही. किती साऱ्या उपमा दिलेल्या ह्या परब्रह्म परमात्मा तत्वाला. सत्य तत्व, एकमेव परमश्रेष्ठ जाणीव तत्व. म्हणजे आता आपण मागच्या पेजेस पासून किंवा मागच्या श्लोकांपासून वेगवेगळेच त्याचे शब्द वापरतो आहोत, बघतो आहोत. नित्य सत्य तत्वाला काहीही होत नाही. ते सर्व काळ बलरहित अविकारीच आहे. अविकारी आहे. तर विकार कशामध्ये येतात? शरीरामध्ये विकार येतात. तर 10वा श्लोक आहे आता. यथा काशो ऋषिकेशो नानोपाधिगतो विभुः तद्भेदाभिन्न वद्भाती तन्नाशे केवलो भवेत. अर्थ सांगितला त्यांनी इथे. एकमेकांपासून भिन्न असणाऱ्या निरनिराळ्या उपाधींशी संबंध आल्यामुळे सर्वव्यापी आकाशाचे विभाग झाले आहेत असे दिसते. एकमेकांपासून भिन्न असणाऱ्या निरनिराळ्या उपाधींशी संबंध आल्यामुळे सर्वव्यापी आकाशाचे विभाग झालेले असे दिसते आपल्याला. परंतु मर्यादित करणाऱ्या या उपाधींचा नाश झाल्यावर आकाश पुन्हा एकच असते. आकाश म्हणजे स्पेस, एकच होते. त्याचप्रमाणे विविध उपाधींशी संबंधित आल्यामुळे सर्वव्यापी सत्यतत्व विभागल्यासारखे दिसते. कशामुळे विभागल्यासारखे दिसते? की वेगवेगळ्या उपाधींशी त्याचा संबंध येतो. आता वेगवेगळ्या उपाधींशी म्हणजे या सृष्टीमध्ये जे वेगवेगळं निर्मिती झालेली आहे वस्तूंची, व्यक्तींची, प्राण्यांची, सगळ्याची, तर ते आपल्याला वेगवेगळं भासत असतं. पण सर्वव्यापी सत्यतत्व विभागल्यासारखे दिसते आणि ह्या उपाधींचा नाश झाल्यावर ते एक होते. नाश झाल्यावर म्हणजे ही सृष्टी लय पावल्यावर पुन्हा त्याच्यामध्ये मर्ज होते. म्हणजे ते अखंड तत्व ते एकच राहतं. अस्तित्वाची वरवर दिसणारी विविधता आणि आपल्या अनुभवांचे विविध स्वरूप या सर्वांच्या पाठीमागे एक अपरिवर्तनशील अधिष्ठान आपल्या अखिल तेजाने राहत असते. अस्तित्वाची वरवर दिसणारी विविधता आणि आपल्या अनुभवांचे विविध स्वरूप या सर्वांच्या पाठीमागे काय आहे? एक अपरिवर्तनशील. आता जग हे परिवर्तनशील आहे, आपल्याला माहितीच आहे. सतत छोटे छोटे सूक्ष्म बदल दिवसभर आपल्या शरीरात सुद्धा होत असतात, पेशींमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये होत असतात. तर ब्रह्मांडातही तसंच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आपण काल बघितलंच. तर हे जे दिसतंय विविधता, आपल्या अनुभवांचे विविध स्वरूप जे आहे, त्या सर्वांच्या पाठीमागे काय आहे? अपरिवर्तनशील. तर हे जे परब्रह्म परमात्मा तत्व आहे ते अपरिवर्तनशील आहे. अपरिवर्तनशील अधिष्ठान आपल्या अखिल तेजाने राहत आहे. प्रकाश रूप. आपल्याला माहिती तेज म्हणजे प्रकाश. तर ते कशा प्रकारे आहे? प्रकाश रूप अखिल तेज म्हणजे संपूर्ण तेज फक्त तिथेच आहे ते. ह्यास आपण ब्रह्म, परमात्मा, सतचित आनंद इत्यादी नावांनी ओळखतो. आता इतके सगळे नाव आपण आज बघितले. परमश्रेष्ठ तत्व हेच प्रेरक सत्य तत्व आहे आणि परिपूर्ण सत्य तत्वाच्या या स्थितीमध्ये कोणताही भेद असू शकत नाही. भेद आपल्याला दिसतो, मनुष्याच्या बुद्धीला आणि मनाला दिसत असतो. मग आपल्याला असंख्य विषय वस्तूंच्या बाह्य जगताची विविधता जी आता आपण इतकी खरी म्हणून अनुभवत असतो, तिची जाणीव कशी होते? मग आता हे खूप महत्वाचा प्रश्न इथे त्यांनी विचारला, की ते जर अखंड आहे, भेद नाहीये त्याच्यामध्ये, तर मग आपल्याला हे असंख्य विषय वस्तू ज्या दिसतात, बाह्य जगत दिसत आहे, तर जी आता आपण इतकी खरी मानून बसलेलो, त्याला चिकटूनच बसलेलो आहोत, तर ती कशी अनुभवतो? तिची जाणीव कशी होते? आपल्यामधील व आपल्या भोवतालच्या सर्व वस्तूंमध्ये जे तत्व स्फुरत असते ते जर एकमेव अद्वितीय आहे, तर आपल्याला होणाऱ्या विविधतेच्या ज्ञानाने हा संघर्ष का निर्माण केला जातो? मग बरोबर आहे ना, हा संघर्षच आपल्या मनात चालतो ना, की हे जर तत्व एकमेव अद्वितीय आहे, अखंड आहे, सगळ्या वस्तूंमध्ये तेच तत्व जर स्फुरत आहे म्हणजे तेच तत्व आहे तिथे, तर
मग आपल्याला का बरं हे असं सगळं वेगळं वेगळं दिसतं आणि आपल्या मनात मग त्याचा संघर्ष निर्माण होतो. जो सुरुवातीला जो याचा अभ्यास करायला घेतो त्याला मग खूप कन्फ्युजन असतं, तर त्याला ते पटत नाही काही गोष्टी. मग विचार करण्यास सुद्धा मग डोकं एकदम हे होऊन जातं की बापरे, आता कसं काय करावं, हे सगळीकडे आहे, आपल्यामध्ये तेच आहे, असं बरेच विचार सुरुवातीला येतात. पण जेव्हा तुम्ही त्याची सतत प्रॅक्टिस आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता तेव्हा ते आपल्याला समजतं. तर इथून आपल्याला कळेल काय म्हणणं आहे त्यांचं. या पद्धतीने असे प्रश्न विचारण्याचे धैर्य आपल्याला होते, कारण सर्व सत्यविषयक विधाने केवळ प्राचीन व विद्वान लोकांनी केली आहेत, म्हणून आपण ती मानण्यास तयार नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे की हे परब्रह्मतत्व असं असतं, सगळीकडे व्याप्त असतं वगैरे वगैरे, हे सगळं काय आहे, हे प्राचीन आणि विद्वान लोकांनी म्हणजे ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलेलं आहे, म्हणून आपण ती मानण्यास तयार नसतो. मग आपल्याला विश्वास नसतो ना, कारण बुद्धी तर्क करत असते, संशय असतो आपल्या डोक्यामध्ये. कोणताही नवा विचार खरोखर आपल्या स्वतःचा होण्यापूर्वी आपल्या मनाने व बुद्धीने आत्मसात केला पाहिजे. तर प्रॉब्लेम इथेच आहे, मन आणि बुद्धीच जास्ती आपल्याला त्रास देत असते. आणि वास्तविक मगच हे तात्विक विचार तत्काळ आपल्या अंतःकरणाला भिडून आपल्या दैनंदिन जीवनात व व्यवहारात आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. तर हेच त्यांनी म्हटलंय की बुद्धीने आत्मसात आधी केलं पाहिजे, मनाने आणि बुद्धीने, आणि वास्तविक मगच हे तात्विक विचार पहिले त्याला ऍक्सेप्ट करायचं आणि मगच हे जे विचार आहे तत्काळ आपल्या अंतःकरणाला भिडून आपल्या दैनंदिन जीवनात व व्यवहारात आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. म्हणून काय म्हणतात, अध्यात्म मार्गामध्ये संशय नको, तर्क वितर्क नको. जे तर्क वितर्क करतात ना ते मागेच राहतात, आणि जे साधे भोळे सरळ लोक असतात की जे पटकन आत्मसात करतात की असं सांगितलं आहे, द्रष्टे ऋषी आहेत, त्यांनी मोठ्या संत साधू संतांनी, आता तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर, त्या काळी पहा किती साधे लोक होते, त्यांनी त्यांना जे जे सांगितलं ते सगळं त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि बरोबर त्या मार्गामध्ये गेले, आणि तसे बरेच लोक आत्मतत्वाशी एकरूप झालेले आपल्याला माहिती, किती सारे उदाहरण आहेत. तर त्यासाठी म्हणून बुद्धी आणि मनाला जरा बाजूलाच ठेवावं लागतं, ज्याला अध्यात्माचा प्रवास करायचा आहे त्यासाठी. ऋषिकेश, आता ह्या 10व्या श्लोकामध्ये ऋषिकेश शब्द आलेला, यथा काशो ऋषिकेशो. तर ऋषिकेश या शब्दाचा अर्थ पुराणातील परंपरेप्रमाणे तसेच त्याच्या प्राचीन वापरानुसार करता येईल. ऋष प्लस केश असे घेतले तर त्याचा अर्थ ज्याचे केस आखूड आहेत असा, म्हणजे शब्दशः अर्थ जर आपण असा घेतला तर त्याचा अर्थ असा होतो ऋषिकेश. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी आपले कुरळे केस व गुंढाळलेले किंवा कापलेले होते असे आपल्याला दिसते. कापलेले म्हणजे कापत नसतील त्यावेळेस, ते असे फोल्ड झालेले वगैरे असतील. प्राचीन अर्थानुसार ऋषिकेश या संज्ञेची फोड ऋषिक प्लस ईश म्हणजे ऋषिकेश अशी करता येते. तर प्राचीन संज्ञेनुसार किंवा अर्थानुसार त्यांनी अशी केलेली आहे त्याची फोड, की आधीवरती काय केलंय, ऋष प्लस केश केलंय, तर त्याचा अर्थ काय होतो, आखूड केसाचा किंवा ज्याचे कुरळे केस आहे असा. पण इथे काय सांगितलंय, ऋषिकेश ऋषिक प्लस ईश ऋषिकेश अशी करता येते. ऋषिक हा अगदी जुना व अप्रचलित असा ज्ञानेंद्रिय या अर्थाचा शब्द आहे. ज्ञानेंद्रिय माहितीच आहे आपल्याला, पंचज्ञानेंद्रिय. तर या अर्थाने हा शब्द घेतलाय, हे निसंशय. आणि म्हणून या विशेषणाचा अर्थ ज्ञानेंद्रियांचा स्वामी म्हणजे चित्त, चित्ताचा स्वामी, जी देवता सांगितली ती वासुदेव आपण म्हटलंय, तर त्याचाच इथे त्यांनी दिलेला अर्थ ज्ञानेंद्रियांचा स्वामी असा होतो. म्हणजे आपले जे पंचज्ञानेंद्रिय त्यांचा स्वामी कोण आहे, ऋषिकेश. जोपर्यंत आपल्यामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत ज्ञानेंद्रिय कार्य करू शकतात. चैतन्य म्हणजे प्राणशक्ती. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती कार्य करत असते, चैतन्य असतं, तोपर्यंत ज्ञानेंद्रिय म्हणजे सगळे कान नाक जे आपले पंचज्ञानेंद्रिय आहे ते कार्य करत असतात. आपल्या सर्व इंद्रियांचा स्वामी जे आत्मतत्व आहे, मूळ आत्मतत्व जे आहे ते इंद्रियांचा स्वामी आपला जो आहे, ते आपल्या शरीरात जोपर्यंत अधिराज्य करीत असते तोपर्यंत आपण पाहतो. तर ते जो मूळ स्वामी जो आहे, ह्या इंद्रियांचा स्वामी म्हणजे ऋषिकेश इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे, आणि ती प्राणशक्ती आपण त्याला म्हणू शकतो, ती जोपर्यंत या शरीरात आहे किंवा ह्या इंद्रियांचा स्वामी जोपर्यंत अधिराज्य आपल्या शरीरावरती करत असतो
तोपर्यंत आपण पाहणे, वास घेणे, स्पर्श करणे, बोलणे इत्यादी क्रिया करू शकतो. आणि ते चैतन्य जेव्हा निघून जातं आपल्या शरीरातून किंवा प्राणशक्ती जेव्हा संपते, तेव्हा हे शरीर शव बनतं. तर त्यांनी सांगितलं की हे सगळे बोलणे इत्यादी क्रिया आपण करू शकतो ते असेपर्यंत. तो एकच एक चैतन्य स्फुल्लिंग सर्वांना व्याप्त असतं. तर तेच जे चैतन्य स्फुल्लिंग आहे, ते जे चैतन्य स्वरूप आहे, ते ह्या इंद्रियांमध्ये पण व्याप्त आहे. आणि त्याच्याच आपण ऊर्जेने ते कार्य होत असते. आपलं दिसण्याचं, डोळ्यांनी, कानाने ऐकण्याचं, पंचज्ञानेंद्रिय आपण त्याला म्हणतो. ह्या चैतन्यदायी तत्वाच्या स्रोताशिवाय या शरीरात काहीही हालचाल होऊ शकणार नाही. आता हे सगळं आपल्याला माहितीच आहे. वा बाह्य जगात काहीही अस्तित्वात असू शकणार नाही. आता हे शरीराचं सांगितलं त्यांनी, पण बाह्य ब्रह्मांड जे आहे ते पण या चैतन्य तत्वामुळेच तर चाललेलं आहे ना. ते जीवन तत्व, ते सर्वव्यापी ब्रह्म उचितपणे विभू असे संबोधले गेले आहे. विभू म्हणजे काय? सगळीकडे चराचरामध्ये व्याप्त असं, म्हणजेच सर्वव्यापी त्याला म्हणतात. विभूचा अर्थ इथे असा दिलेला आहे, सर्वव्यापी. तर काय आहे हे जीवन सत्व, जीवन तत्व आणि सर्वव्यापी ब्रह्म जे आहे तेच विभू म्हणून आपण त्याला संबोधलेले आहे, म्हणजेच सर्वव्यापी जे आहे. तर ते काय आहे, ब्रह्मांडातही तेच आहे आणि आपल्या शरीरामध्येही तेच व्याप्त आहे. संपूर्ण व्याप्त केलेलं आहे आपल्या शरीराला त्याने. शरीराला, ब्रह्मांडाला आणि संपूर्ण चराचर सृष्टीमध्येच ते व्याप्त आहे. असे आपण अनेक वेळा म्हटले आहे की ज्या उपाधीमधून ते कार्य करते त्यामुळे हे सर्वव्यापी विभू. ज्या उपाधीमधून ते कार्य करते, उपाधी म्हणजे काय, आता आपल्याला माहिती झालेलं आहे की उपाधी कशाला म्हणतो आपण, की ज्याला मन आणि बुद्धी जिथे असते त्याला त्या उपाधीच असतात आपल्या. हे सर्वव्यापी विभू सत्य तत्व ब्रह्म विविधतेचे जग आहे असे भासते. तर या उपाधीमुळे भासते. कोणती उपाधी? आपल्याला मन आणि बुद्धीची उपाधी दिलेली आहे त्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला हे भासत असते. काय भासत असते? की हे विविधतेचं जग आहे. म्हणजे हे सगळं विविधताने नटलेलं जग आहे. उदाहरणार्थ आपण विस्तृत मोकळ्या आकाशात काही खोल्या बांधतो आणि मग एकाच आकाशातील वेगवेगळ्या विभागांना बैठकीची खोली, शेज, मग आपण एक आकाश असे असल्याचे मानू लागतो. स्पेस, जी स्पेस सुद्धा स्पेस आहे. आता आपण असं म्हणतो जरी ही खोली आहे पण खोलीमध्ये स्पेस आहे आणि मूळ जी स्पेस आहे म्हणजे आकाश तत्व जे आहे, ही रूम आहे, दुसरी रूम आहे, त्याच्यामध्ये या आपल्याला त्या स्पेसने किंवा आकाश तत्वाने व्याप्त केलेलंच आहे ना त्याने. तर त्याला त्यांचं म्हणणं तेच आहे की सगळीकडे ते आकाश तत्वच आहे, पण आपण त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे ह्या रूम मध्ये किंवा बाहेर कोणत्या हॉलमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याला व्यापलेलं आहे, किंवा छोट्या घटामध्ये पण ते व्याप्त असतं. सगळ्या ठिकाणी स्पेस असतेच. तर अशा प्रकारे त्यांनी आकाश तत्वाचं उदाहरण दिलेलं आहे की ते जसं सगळ्या वेगळ्या विभागांनी, जसं म्हटलं की शेजघर, माझघर म्हणजे बेडरूम मध्येही तेच, किचन मध्येही तेच, पण तिथे सगळीकडे स्पेस आहे. जरी आपण वस्तू ठेवल्या आहे तिथे पण स्पेस आहे. आणि समजा ही बिल्डिंग जरी आपण पाडली तर ही जी स्पेस आहे ती त्या स्पेसमध्ये मर्ज होऊन जाते. जसं पाण्याचं लाटाचं आपण एक्झाम्पल घेतलं तसं आता यांनी इथे आकाशाचं, आकाश तत्वाचं उदाहरण दिलं. आकाश तत्व नाही म्हणू शकत त्याला, आपण स्पेस म्हणू शकतो. तसं बघायला गेलं तर तत्वांमध्ये आकाश तत्वच असतं ते. आणि मग आपण एक आकाश अनेक असल्याचे मानू लागतो. मग हेच ही जी स्पेस आहे ती अनेक आहे. म्हणजे या रूम मध्ये पण स्पेस आहे, असे खूप सारे आकाश व्याप्त झालेले आहे याच्यामध्ये, असं म्हणू शकतो. अशा विभागणीमुळे निर्माण झालेल्या असंख्य छोट्या आकाशांना आपण तितकी गृह आकाशे समजतो. परंतु जर भिंती पाडल्या तर गृह आकाशांचे पृथक अस्तित्व संपते. म्हणजे जे छोट्या छोट्या याच्यात विभागले गेले ते अस्तित्व संपून ते मूळ आकाशामध्ये मर्ज होऊन जातं, म्हणजे एकरूप होऊन जातं. तथापि त्यामुळे त्यापैकी कोणत्याही खोलीतील आकाश नष्ट होत नाही. तर आता या खोलीत जे आकाश आहे, जरी या भिंती आपण पाडल्या तरी ते मुख्य आकाशामध्ये मर्ज झाल्यानंतर इथलं आकाश नष्ट झालंय का? नाही, ते आहेच. सर्व खोल्यातील आकाश एकच आकाश होईल. मग ते फक्त एकरूप होऊन जाईल त्या आकाशामध्ये. त्याचप्रमाणे व्यक्तिगत
जीवभाव जेव्हा त्याच्या मर्यादित करणाऱ्या विविध घटकांच्या उपाधीच्या संबंधात येतो तेव्हा त्या विविधतेच्या जगाचे कारण स्पष्ट होते. तर तेच ते प्रत्येक वेळेस तेच वेगवेगळे एक्झाम्पल सांगून त्यांनी हे आपल्याला स्पष्ट करून दिलंय की आपण मूळ काय आहोत. आपण अहम ब्रह्मास्मीच आहोत, आपणच ब्रह्म आहोत आणि आपणच क्रिएटर आहोत. हे सगळं सांगण्यासाठी इतके सगळे एक्झाम्पल, इतके सगळे श्लोक तयार केलेले आहे. तर काय होतं की जे ज्ञानी असतात त्यांना या सगळ्या गोष्टी पटकन समजतात. पण जे आपल्यासारखे काही अज्ञानी असतात, ज्यांना समजत नाही, त्यांना हळूहळू मार्गदर्शन करून त्या शेवटच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी हे सगळे श्लोक तयार केले, पुस्तकं तयार केले आणि जे द्रष्टा ऋषी असतात ते आपल्या शिष्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असतात. त्याच्यासाठी हा सगळा उहापोहा आहे. मूळ गोष्ट एकच आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. जेव्हा या मर्यादित करणाऱ्या शक्तींचा नाश होतो तेव्हा सर्वांच्या अस्तित्वाचा पाया असलेले ते एकमेव सत्य तत्व सर्व जगाच्या एका सूर्याप्रमाणे प्रकाशते आणि तेच जीवनाचे एक प्रेरक सत्य आहे. सर्व अस्तित्वांमधून कार्य प्रवण होत असते. सगळ्यांच्या अस्तित्वामधून तेच परब्रह्म तत्व प्रगट होत असते आणि ते कार्यप्रवण होत असते म्हणजे कार्य करत असते असे पुनश्च समजून येते. सारखं तेच बिंबवलेलं आहे. आत्मसाक्षात्कार होण्याच्या आधीचे व नंतरचे आत्मतत्व एकच एक आहे. म्हणजे आता आपण जे आहोत म्हणजे साधक आहोत, अभ्यास करून राहिलेलो आहोत किंवा प्रॅक्टिकली करतो, ध्यान करतो, सगळं करतो, पण आता आपण जे आहोत आणि जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल त्यावेळेस जो आत्मसाक्षात्कार झाल्यावर आपण काही वेगळे बनून जाऊ का? नाही. त्यांनी ते म्हटलंय की आत्मसाक्षात्कार होण्याच्या आधीचे व नंतरचे आत्मतत्व एकच आहे. आपणच ते आहोत. फक्त आपल्याला ते अज्ञानामुळे कळत नसतं. परंतु ते जेव्हा काही काल्पनिक मर्यादांमुळे दुःखित होते. आता या काल्पनिक मर्यादा असतात ना, आपलं घर, मुलं, बाळ, संसार, नोकरी वगैरे सगळं सगळं पैसा, अडका सगळं जे आपण म्हणतो, या सगळ्या काल्पनिक मर्यादा आहेत. त्यामुळे आपण दुःखी होत असतो. चोरी झाली घरात तर आपण रडत बसतो किंवा कोणी मुलांचं काही झालं किंवा आई वडील आपले गेले समजा किंवा कोणत्याही घटना घडल्या तर प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो? दुःखित होत असतो. कशामुळे? काल्पनिक मर्यादा आपल्यामध्ये आहेत आणि आपण कल्पनाच करत असतो हे सगळ्या गोष्टींचा. हे सर्व केवळ विकृत होणाऱ्या मनाच्या चुकीच्या मूल्यमापनामुळे आहे. मनाची विकृती आहे ती. आपण त्यावर काही उपाधींचा अध्यारोप करतो आणि जेव्हा या असत्य मर्यादा दूर केल्या जातात तेव्हा सर्वदा सर्वत्र राहणारे एकमेव आत्मतत्व म्हणून त्याची अनुभूती येते व पुनर्शोध लागतो. मग तेव्हा आपल्याला जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. पण सगळं ते तिथे असतंच सगळं. फक्त आपल्याला ज्ञान नाहीये आणि ते पडदे सगळे पडलेले आहेत लेयर्स त्याच्यामुळे. पण ते सगळे बाजूला त्यांनी म्हटलं की या सगळ्या मर्यादा दूर केल्या. कोणत्या मर्यादा आहे की मी सुलक्षण आहे, माझं हे घर आहे. तर हे सीमित करून ठेवलं आपण स्वतःला आणि आपल्या आत्मतत्वाला. तर हे जेव्हा आपण बाजूला सारू म्हणजेच जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होईल तेव्हाच ते बाजूला सारेल आणि त्याला एका क्षणाचा पण सुद्धा विलंब लागणार नाही. तर त्यावेळेस ही अनुभूती आणि पुनर्शोध मग आपल्याला काय वाटतं की आपल्याला ते ज्ञान झालं बा असा शोध आपण लावला असं नसतं ते. तर ते असतंच तिथे फक्त आपल्याला ते कळत नसतं. तर 11वा श्लोक आहे नानोपाधी व शादेव जाती वर्णाश्रमादय आत्मन्यारोपितास्तेयो स्तोये रसवर्णादी भेदवत. जसं आता मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे स्वाद, रंग इत्यादींचा पाण्यावर अध्यारोप केलेला असतो त्याप्रमाणे आत्मतत्वाचा निरनिराळ्या उपाधींशी संबंध आल्यामुळे जाती चातुर्वर्ण्य आहे, जाती आहेत. तर ते सगळं आपण सगळं ते त्याच्यामुळेच केलेलं असतं. सगळे अध्यारोप असतात आणि उपाधी असतात. त्यामुळेच आपण ते सगळं करत हे मनुष्यनिर्मितच आहे सगळं. स्थान ही आत्मतत्वावर अध्यारोपित केली जातात. जात आणि वर्णाच्या प्रमाणे मग आपण प्रत्येकाला समजत असतो वेगळं, विविधता. एखादा मनुष्य वकील, वैद्य किंवा हा माल असला तरी व्यक्तिमत्वाचे आंतरिक घटक तेच आहे. म्हणजे दागिने जरी वेगवेगळे असले तरी मूळ काय आहे त्याच्यामध्ये सोनच आहे. त्याचप्रमाणे एखादा मनुष्य वकील आहे, वैद्य आहे, हमाल आहे तरी त्याच्या व्यक्तिमत्वाचा जो आंतरिक घटक आहे, मुख्य जे मूळ जे आहे त्याचं तत्व ते आत्मतत्वच आहे. घेतलेले शिक्षण, केलेली उमेदवारी आणि अनुसरलेला व्यवसाय
हीच केवळ निरनिराळी असतात. ते सर्व एकाच समाजाचे, मानव समाजाचे असतात, परंतु प्रत्येकाची बाह्य ठेवण व वास्तव्याचे ठिकाण इतर सर्वांहून निराळे असते. त्याचप्रमाणे चैतन्य सर्वत्र तेच आहे. तेच ते हे 2-4 उदाहरणाप्रमाणे तेच सांगून राहिले की चैतन्य तेच असते, परंतु त्या प्रत्येकामधून प्रकट होणारे चैतन्याचे व्यक्त स्वरूप इतर सर्वांहून वेगळे आहे. हे आता पुष्कळ समजलंच असेल बरंचसं तुम्हाला तेच बिंबवून बिंबवून. आणि म्हणजे तरी पण थोडं कठीण आहे ते समजायला, कारण कंटिन्युअस त्याच्या मागेच लागावं लागतं आणि ते चिंतन केल्यानेच आपण मग ते लक्षात ठेवू शकतो. परंतु त्या प्रत्येकामधून हे झालं. शरीराचा आकार व रूप, नाव वा जात काहीही असले तरी भावनिक सौंदर्य व बौद्धिक आकलन कितीही दिसून आले तरी आत्मतत्व सर्वत्र सर्व प्राणी मात्रांमध्ये तेच असते. या पुस्तकाचं नावच आत्मबोध आहे. त्यामुळे आपल्याला आत्मबोध करूनच सोडेल. हे प्रत्येक शब्दाच्या मागे इतका जोर दिलेला आहे, वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहे आणि सतत त्या गोष्टीचं हॅमरिंग करून करून जर आपण हे पुस्तकाचं वाचन जरी संपलं त्याच्यानंतरही आपण जर कंटिन्यू ह्याचं मनन चिंतन करत राहिलो ना, तरी सुद्धा आपण पुष्कळ त्याच्या जवळ जाऊन पोहोचू शकतो. आत्मतत्व सर्वत्र सर्व प्राणी मात्रांमध्ये तेच असते. तरुण आत्मा, वृद्ध आत्मा, ख्रिश्चन आत्मा, हिंदू आत्मा, गरीब आत्मा, श्रीमंत आत्मा इत्यादी भेद नाहीत. हे सगळं आपण मनुष्याने निर्मिती केलं आहे, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अहंकारामुळे ते आणि अज्ञानामुळे आपण सगळं निर्मित केलेलं आहे. जे वस्तू, व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाचे, एक मिनिट हा, आत्मा इत्यादी भेद नाहीत. वस्तूंच्या वैविध्यपूर्ण अस्तित्वास चैतन्य देणारे तत्व एकच आहे, सत्य तत्व, की जे वस्तू, व्यक्ती, व्यक्तिमत्वे यांच्या संपूर्ण देखाव्यास सारखेच स्फुरण देत असते. बाह्य लक्षणांनी त्याच्यावर परिणाम होत नाही आणि त्याच्याशी ते आसक्तही होत नाही. तर हे काय सांगितलं त्यांनी, की वस्तू, व्यक्ती, व्यक्तिमत्व जे पण काही असेल त्याच्यामध्ये संपूर्ण देखाव्यास सारखे स्फुरण देत असते. काय स्फुरण देत असते? आत्मतत्व, सत्यतत्व, आत्मतत्व, आपण काही पण नाव त्याला म्हणू शकतो. बाह्य लक्षणांनी त्याच्यावर परिणाम होत नाही. बाह्य तुम्ही कसेही असले, एखादा व्यक्ती पहा चोर असतो, डाकू असतो आणि एखादा खूप साधू असला तरी त्या आत्मतत्वामध्ये फरक पडतो का? काहीच फरक नसतो. त्यामुळे बाह्य लक्षणांनी त्याच्यावर परिणाम होत नाही आणि त्याच्याशी ते आसक्तही होत नाही. जसं आपण आसक्त होऊन जातो सगळ्या गोष्टींमध्ये, तसं ते निर्लिप्त असतं, आसक्ती रहित. जीवनाच्या न संपणाऱ्या नाट्याचे ते सदैव निपक्षपाती साक्षी आहे. आता हे नाट्य म्हटलेलं आहे जीवनाला, न संपणारे नाट्य. नाट्याचे ते सदैव निपक्षपाती साक्षी असतं. साक्षीभाव महत्वाचा असतो. आपण साक्षी पण म्हणतो त्या कुटस्थ चैतन्याला. 15वा अध्याय गीतेचा ज्यांनी म्हणजे अभ्यास केला असेल त्यांना माहित असेल. एकच विद्युत प्रवाह पंख्याला गती देते. आता इथे विद्युतचं उदाहरण घेतलं, इलेक्ट्रिसिटी. पंख्याला पण तेच देते गती. शीत कपाटातील म्हणजे फ्रीजच्या वस्तू थंड करण्यासाठी तेच असतं. हिरव्या, निळ्या, तांबड्या दिव्यांमधून तेच प्रकाश देतं. विद्युत प्रवाह निरनिराळ्या उपकरणांमधून ते. किती सारे उदाहरणं दिले पहा त्यांनी. दृष्टांत म्हणतात याला. वेदांताच्या भाषेत, उपनिषदांच्या भाषेमध्ये याला उदाहरण नाही म्हणत, याला दृष्टांत म्हणतात. तर पूर्वीची ती भाषा आहे त्याच्यामुळे त्यांनी हे शब्द वापरलेले आहेत. तर आपण या इथे आपण असं समजू शकतो की हे उदाहरणं दिलेले आहेत. का दिलेले आहेत? की सतत ते आपल्या मनावर बिंबवलं पाहिजे की तेच आत्मतत्व ह्या सगळ्या गोष्टींमधून प्रकाशित होत असत. त्याच्यासाठी विद्युत शक्तीच्या व्यक्त स्वरूपांमध्ये होणाऱ्या फरकामुळे अज्ञानी लोक त्या सर्वांना भिन्न नावांनी ओळखतात. तथापि विद्युत तज्ञ हे सर्व प्रकार एकाच विद्युत शक्तींवर अवलंबून आहे असे जाणतो. म्हणजे जो सायंटिस्ट असतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या याच्यामध्ये ज्याने सायन्समध्ये ज्याने काही शोध लावलेले आहे त्याला माहिती की ही विद्युत, ही इलेक्ट्रिसिटी एकच आहे आणि ही वेगवेगळ्या याच्यातून जात असते. पण आपल्यासारख्या माणसांना काय वाटत असतं? पंख्यात वेगळी आहे बा वीज, नंतर या दिव्यामध्ये वेगळी आहे, फ्रीजमध्ये, असं आपलं अज्ञान असल्यामुळे आपल्याला ते वाटतं. पाणी स्वतः रंगहीन असते तरी सुद्धा त्याचा एखादा विशिष्ट नमुना पिवळा वा तांबडा असू शकेल. प्रत्येक नमुना त्यात असलेल्या बाह्य पदार्थांच्या स्वरूपावर अवलंबून असते.
त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या वासनांच्या प्रकारानुसार माणसामध्ये भेद दिसून येतो. तर आता आपण मगाशीच म्हटलं की समजा एखादा चोर, लुटेरे, डाकू वगैरे असतात, तर ते का असतात? की त्यांच्या त्या वासना राहिलेल्या असतात आणि त्या वासनांच्या प्रमाणे त्यांचा जन्म असतो आणि त्यामुळे हा भेद असतो. साधू काय असतात, मागच्या जन्मी त्यांची सगळी साधना झालेली असते, त्यामुळे या जन्मात जे काय थोडंफार राहिलेलं असतं त्याच्यासाठी, म्हणून आपल्याला हा भेद दिसतो. एखादी व्यक्ती खूप छान असते स्वभावाने, एखादी खूप खराब असते, तर आपण भेद त्याच्यामध्ये करत असतो. आत्मतत्व तेच असतं आणि त्याच्या त्या वागण्यामध्ये जो फरक आपल्याला दिसतो. आता घरातही असतं, आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की हे लोक असे का वागतात बा, किंवा आपणही आपल्याबद्दल कोणी विचार करत असेल की ही अशी का वागते किंवा ही अशी का बरं आहे, असं जर वाटत असेल तर ह्या सगळ्या वासना ज्या असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या वासनांच्या प्रकारानुसार ज्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात त्या पूर्ण करून देण्यासाठी पुन्हा पुन्हा आपण जन्म घेत असतो आणि त्यानुसारच माणसामध्ये भेद असतो. आता एखादा खूप सुंदर गाणं म्हणतो, पण आपल्यासारखे नाही म्हणाले जसं लता मंगेशकरची आपण बरोबरी नाही करू शकत. क्रिकेटर म्हटला एखादा, तो त्याची आपण एखादा सामान्य मुलगा आहे, त्याला क्रिकेटच खूप वेळ आहे, पण एकदम त्याची बरोबरी होऊ शकते का? नाही. तर हे सगळं त्याच्या मध्ये असलेल्या वासनांच्या प्रकारामुळे येतात. तर लता मंगेशकरला वाटलं असेल की खूप मोठं मागच्या जन्मांमध्ये त्यांची साधना झाली असेल की आपल्याला खूप मोठी गायिका बनायचं आहे, म्हणून त्यांनी या जन्मामध्ये तसं केलं. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून या वासनांच्या प्रकारामुळे माणसात भेद दिसून येतो. उपाधींमुळे निर्माण झालेले प्रदूषण जर आपण काढून टाकले आणि सर्वांच्या अंतर्यामी अनुस्यूत असलेले एकमेव आंतरिक आत्मतत्व जाणले व अनुभवले, तर आपल्याला समजेल की ही दिसणारी भिन्नता म्हणजे त्या एकमेव वैभवशाली आत्मतत्वावर केलेला केवळ अध्यारोप आहे. भास आहे, अध्यारोप आहे, स्वप्न आहे वगैरे पुष्कळ सारे त्याच्यावरती आपल्याला शब्द मिळाले की ज्याच्या प्रकाशाशिवाय जीवन अंधकारमय व अशक्य होईल, एक अस्तित्वरहित शून्य. समजा हे आपलं आत्मतत्व नसतं तर सगळीकडे अंधकारमय जीवन आपलं असतं. अस्तित्वरहित शून्य आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला आपल्या यालाही अस्तित्व नसतं राहिलं, ते जर नसतं तर त्याच्यामुळेच आपण अस्तित्वात आहोत. आता 12वा श्लोक आहे. किती वाजले? हा, 4:15 पर्यंत घेऊ आपण. पंचीकृत महाभूत संभवम कर्म संचितम शरीरम सुख दुःखानां भोगायतनमच्युते. पंचमहाभूतांची 5 प्रकारांची स्वयं विभागणी व परस्पर संयोगीकरण ह्या प्रक्रियेतून आणि प्रत्येकाच्या पूर्वकर्मानुसार आपला स्थूल देह अनुभवांची कुटी, स्थूल देहाला काय म्हटले? अनुभवांची कुटी म्हटले, ज्या माध्यमाद्वारे सुख दुःखांचे अनुभव घेतले जातात. अनुभवांची कुटी का म्हटलं आहे? ज्या माध्यमाद्वारे हा जो स्थूल देह आपला दिसतो आहे, शरीर आहे, या माध्यमाद्वारे आपण सुख दुःखांचे अनुभव घेतलेले असतात, तो स्थूल देह जन्मास येतो. कसा जन्मास येतो? पंचमहाभूतांची 5 प्रकारची स्वयं विभागणी. पंचमहाभूतांचं आपलं शरीर आहे. आपण खूप सुंदररित्या आपल्याला अमृता मॅडमने पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी झाली, त्याला तन्मात्रा का म्हणतात, मूळ तत्व कोणतं पहिले उत्पन्न झालं, कशापासून झालं, ते सगळं आपण तत्वबोधात बघितलंय. तर या पंचमहाभूतांमुळेच आपली निर्मिती झालेली असते. स्वयं विभागणी, 5 प्रकारची स्वयं विभागणी व परस्पर संयोगीकरण ह्या क्रियेतून परस्परांचं संयोगीकरण झालेलं असतं. त्याची विभागणी कशी केली आहे ते चित्र आपण टाकलेलं होतं. सगळ्यांनी पुन्हा एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पटेल. हे जे सांगितलंय त्याचं महत्व तुम्हाला समजेल. आता पहा, इथे पंचमहाभूतांची 5 प्रकारची स्वयं विभागणी. पंचमहाभूत जे आहे ते अर्ध, समजा आकाश तत्व आहे, आणि जो खालचा, समजा आता असं एक अंड घ्या तुम्ही, अर्धा अंड आहे, ते वरचा भाग जो आहे तो पूर्ण आकाश तत्व आहे आणि खालच्या भागामध्ये जो राहिलेला अर्धा भाग आहे त्याचे 4 विभागण्या होतात. तर त्याच्यातले बाकीचे 4ही तत्व ते त्या भागात असतात. स्वयं विभागणी व परस्पर संयोगीकरण, तर ते एकमेकांमध्ये असल्यामुळे आता ज्यांनी आपलं जे पंचतत्वाचा क्लास केलेला आहे किंवा जे करता आहेत सगळेजण, त्यांना याचं खूप महत्व पटेल की प्रत्येक व्यक्तीनुसार ज्याला जे काय रोग आहे त्याचं निदान आपण जे करतो आहोत, प्रत्येक जण ज्या शिकलेल्या आहेत किंवा ज्यांनी शिवसरोदय शास्त्र केलेलं आहे त्याच्यामध्ये
तुम्हाला आपल्याला सगळ्यांना समजेल की ह्या सगळ्यांची स्वयं विभागणी असते. म्हणजे त्या व्यक्तीचा जन्म मूळ जर वायू तत्वामध्ये झालेला आहे तर वायू तत्व ते जास्ती प्रमाणात असतं आणि ते वायू तत्व त्याला शेवटपर्यंत त्याच्यामधून त्याचे रोग उत्पन्न होतच असतात. पण बाकीचेही तत्व, चार जे तत्व आहे पुन्हा दुसरे, समजा आकाश तत्व वायू तत्वामध्ये ज्याचा जन्म आहे तर बाकीचे आकाश तत्व म्हणा, अग्नी तत्व म्हणा किंवा पृथ्वी आणि जलतत्व हे सगळे तत्व पण त्याच्यामध्ये असतातच, त्यानुसारही त्याला प्रॉब्लेम होत असतात. पण मुख्य तत्व जे असतं त्याच्यामुळे सुद्धा रोग होतात. हे तत्व ज्यांनी शिकलेले आहे किंवा ज्यांनी क्लास केलेला आहे त्यांना सगळ्यांना खूप सुंदररित्या समजेल. तर पंचमहाभूतांची हे खूप महत्वाचं आहे बरं का, कारण आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. स्वयं विभागणी व परस्पर संयोगीकरण, त्यांचं एकमेकांमध्ये जे संयोगीकरण झालेलं असतं बाकीच्या तत्वांचं, या प्रक्रियेतून आणि प्रत्येकाच्या पूर्वकर्मानुसार, पूर्वजन्मी जे कर्म तुम्ही केलेले आहे त्यानुसार आपला स्थूल देह, आपला हा जो स्थूल देह आहे, अनुभवांची कुटी ज्याला म्हटलं आपण मगाशी, ज्या माध्यमाद्वारे सुख दुःखांचे अनुभव घेतलेले असतात त्याने किंवा घेत असतो तो. तर आपल्याला माहिती की आपण लर्निंगसाठी आलेलो आहो, अनुभव घेण्यासाठी आलेलो आहो, पण त्याच्यामध्ये हे पंचमहाभूत खूप महत्वाचे आहे. त्याचा शरीरावर, मनावर, सगळ्याच्यावर परिणाम होतच असतो. म्हणून मॅडम सांगता की तुम्ही एखाद्या रोगावर, किंवा आपल्याला पण माहित झालं आता की कोणत्याही रोगावर जर तुम्ही त्याच्यासाठी ते स्केच पेनचा कलर वगैरे तुम्ही आपण लावतो, जर तुम्ही घेणार असाल त्याच्यासाठी, तर त्याच्यामुळे नुसतंच तो रोग दूर न होता तुमच्या मनातही फरक पडतो, बुद्धीमध्ये, आजूबाजूच्या वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आणि आपल्या स्वतःच्या स्वभावामध्येही बदल होतो. म्हणून हे खूपच महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यांनी हे शिकून घ्या किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी पंचतत्वाचं तुम्ही घेऊ शकता. तर आपला स्थूल देह अनुभवांची कुटी जे सांगितलंय ते सुख दुःखाचे अनुभव घेत असतो. तो स्थूल देह जन्मास येतो पंचमहाभूतांच्या संयोगीकरणातून. मर्यादा घालणारे घटक, आता ज्यांना ज्योतिषमध्ये इंटरेस्ट आहे, जसं की वराडे मॅडमला माहिती असेल की त्याच्यामध्ये जन्माच्या वेळेसचे जे जे तत्व असतं, ज्यांची पत्रिका असते त्यांना त्याच्यामध्ये ते तत्व सुद्धा दिलेलं असतं. ज्यावेळेस जन्म झालेला आहे, वेळ आणि तुमचा जो दिवस असतो त्यावेळेस पत्रिकेमध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं असतं की कोणत्या तत्वामध्ये जन्म झालाय. जे खरे पूर्वी पत्रिका करणारे आहेत त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात लिहिलेलंच असतं पत्रिकेमध्ये की आपला जन्म पण कोणत्या तत्वामध्ये झालेला आहे आणि त्यानुसार मग आपल्याला रोग पण होत असतात किंवा चांगलं पण आपलं जीवन असतं. नुसतं रोगासाठीच मी म्हणत नाहीये की त्या तत्वांचा इफेक्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणणे, मनात आनंद, शांती, सुख, आध्यात्मिक उन्नती सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणून हे पंचमहाभूत खूप महत्वाचे आहे. मर्यादा घालणारे घटक किंवा उपाधी कशा उद्भवतात, म्हणजे याच्यावर मर्यादा घालणारे घटक कशामुळे उद्भवतात, म्हणजे ज्याच्या मागे आत्मतत्व प्रकाशमान चैतन्य सत्व म्हणून लीला करीत असते, त्या शरीराच्या किंवा प्रकृतीच्या आवरणांच्या जीवन वृत्ताच्या कथेचा विस्तार व विकास कसा होतो, त्याच्या पृथक्करणाकडे आपण आता येत आहोत. तीन शरीरांना, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, हे पण शिकलोय आपण आता. स्थूल शरीर कोणतं आहे, हे जे आपलं दिसतंय ते स्थूल शरीर. सूक्ष्म शरीर ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार, चित्त सगळं आहे ते सूक्ष्म शरीर, आणि कारण शरीर असतं अजून. तर आता पहा याच्यामध्ये दिलेलंच आहे पंचमहाभूते आपल्याला कसे उत्पन्न झालेले आहेत वगैरे ते सगळं ते तत्वबोधा येते का? हो मॅडम, दिसतच. दिसलं मॅडम. समजतंय की काहीतरी मी बडबडते आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही? नाही मॅडम, समजतंय छान. ठीक आहे ठीक आहे, हा तेच मी म्हटलं. ते पंचीकरणाची प्रक्रिया आहे. तर आधी तन्मात्रांचा जन्म कसा होतो ते बघू. हे झालेलं आहे आपलं, पण रिपीट आपल्याला का करायचं आहे की आत्मबोधाचा अभ्यास आपल्याला कसा करता आला पाहिजे, आत्मतत्व काय हे समजलं पाहिजे आपल्याला, आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा रिपिटेशन आहे. सगळंच नाहीये, पण हे पंचीकरणाची प्रक्रिया आहे, थोडंफार आहे रिपिटेशन. तर हे थोडक्यात बघायचं. पंचतत्वाचं चांगलं समजलंय. हा, ज्यांचं झालेलं आहे पंचतत्व त्याला हा. कळेल.
तर आता यानं सांगितलंय की स्थूल शरीर पंचमहाभूतांपासून तयार होतं. हे झालेलं आहे आपलं. आकाश, वायू, तेज हे सगळं आपल्याला माहिती आहे. मृत्यूनंतर विघटन होत असताना शरीराच्या वास्तवतेचे निरीक्षण करा. मृत्यूनंतर शरीराचे विघटन होत असते. आता खरं म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याला काय असतं, आपलं शरीर जाळलं जातं हिंदू धर्माच्या अनुसार आणि बाकी धर्मांमध्ये ते गाडलं जातं. त्यामुळे काय आपण ते असं शरीराकडे पाहत थोडी बसणार आहे ना, की याचं विघटन कसं होतंय. तर विघटन कसं होत त्यांचं म्हणणं आहे की शरीरामध्ये जे रस, ब्लड काय जे काय पण काय असेल ते जलतत्वामध्ये विलीन होतं. पृथ्वी तत्वाचा जो भाग आहे तो पृथ्वी तत्वांमध्ये विलीन होतो. आकाश तत्वाचा जो भाग आहे तो आकाश तत्वात विलीन होत असतो. ते याला विघटन असे म्हणतात. असताना शरीराच्या वास्तवतेचे निरीक्षण करा. चैतन्य त्यातून निघून गेल्यावर थोड्याच वेळात त्यातील उष्णता नाहीशी होते. शरीर थंड पडतं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि शरीर बर्फासारखे गार पडते. तेज, कारण की तेज निघून गेलं. ते फुगते, काही शरीर फुगतात आणि त्यातून वायू बाहेर पडू लागतो. तर ते वायू तत्व झालं. बर्फासारखे गार पडल्यावर ते तेज तत्व निघून गेल्यामुळे तेज, वायू फुगल्यामुळे ते वायू तत्व बाहेर येऊ लागतं, तर वायू तत्व. आणि लवकरच त्यातील रसांमुळे ते कुजते. कुजते म्हणजे सडतं. त्याला आप म्हणतात. आप म्हणजे जल. आणि अखेर शरीराचा निव्वळ सांगाडा कुजून त्याची माती होते. हे खूप महत्वाचं आहे बरं का, कारण आपण सगळ्यांना त्या प्रोसेस मधून पुढे जायचंच आहे. आणि अखेर शरीराचा निव्वळ सांगाडा कुजून त्याची माती होते. हे पृथ्वी तत्व झालं. शरीराने व्यापलेली जागा पुन्हा आकाशात मिळून जाते. या शरीराने जी जागा म्हणजे स्पेस म्हणू शकतो, तर ती आकाशात मिसळून जाते म्हणजेच आकाश तत्व. तर अशा प्रकारे या तत्वांचं आहे. सर्व निर्मितीत सूक्ष्म अवस्थेपासून स्थूलाची उत्पत्ती होते. सूक्ष्म गोष्टींपासूनच स्थूल उत्पन्न होत असतं. म्हणजे स्थूल शरीराची जी उत्पत्ती होते ती सूक्ष्म गोष्टींपासून होत असते, म्हणजेच पंचमहाभूतांपासून होत असते. आणि कार्याच्या आधी कारण असते. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. कोणतंही कार्य जर आपण करायला गेलो किंवा करायचं आहे आपल्याला, त्याच्या मागे कुठलं ना कुठलं कारण असतं. पंचमहाभूते कशी उत्क्रांत होतात, ती एकमेकात कशी मिसळतात आणि सूक्ष्म तन्मात्रांपासून स्थूल महाभूते कशी निर्माण होतात. सुरुवातीला सूक्ष्म तन्मात्रा निर्माण होतात, हे सगळं झालंय तत्वबोधामध्ये. आणि मग स्थूल महाभूते म्हणजे त्याचं पंचीकरण होत असतं. हे पंचीकरण सिद्धांतामध्ये विस्तृतपणे सांगितले. आपण बघितलंय ते सगळं आणि मी तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे, चित्र पण दाखवलंय की ते कशा प्रकारे असतं. तन्मात्र प्रत्येक स्वतंत्रपणे, हे सगळं सांगितलेलं इथे चित्रामध्ये जे दिलंय. प्रत्येकाचे दोन समभाग होण्याची प्रवृत्ती. पूर्ण विभाजन होतं. दोन समभाग होतात पहिले. एक तर ते तन्मात्रा प्रत्येक स्वतंत्रपणे असते. 5 प्रकार असतात त्याचे, सॉरी. नंतर त्याचं काय होत असतं, दोन समभाग होतात होण्याची त्याची प्रवृत्ती असते. नंतर मग त्याचं पूर्ण विभाजन होतं. अर्धा भाग तसाच राहतो. बाकीच्या अर्ध्या भागाचे 4 विभाग होतात. ह्यात आपल्याला माहित झालंय, प्रत्येक अर्धा भाग इतर सर्वांकडून घेतलेल्या 4 विभागांशी संलग्न होतो. आकाश, वायू, तेज व आप, हे जरा फास्ट वाचून घेते मी, माहितीच आहे आता सगळं. आकाश, वायू, तेज, आप व पृथ्वी ही पंचमहाभूते होत. त्यांचे स्थूलीकरण होण्याच्या आधी ती एक एकटी असतात, म्हणजे ती सिंगल सिंगल असतात. आणि त्यांचे शुद्ध नैसर्गिक स्थितीत त्यांना काय म्हणतात, त्याच्या शुद्ध आणि नैसर्गिक स्थितीला तन्मात्रा असं म्हटलेलं आहे. त्याचे स्थूलीकरण 5 निश्चित शास्त्रीय टप्प्यांमध्ये होत असते. त्याचं स्थूल शरीरामध्ये रूपांतर कसं होतं ते 5 टप्पे सांगितले. ती त्याच्या पृथक शुद्ध स्थितीत असतात. पहिला टप्पा म्हणजे अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक. त्यानंतर 5ही महाभूतातील प्रत्येक तन्मात्रामध्ये सारख्या प्रमाणात विभागण्याची वृत्ती दिसते. प्रत्येकाचे 2 अर्धे भाग होतात मग तिसऱ्या टप्प्यात. आणि चौथा टप्पा आहे, या स्थितीला आल्यावरती प्रत्येक तन्मात्राचा एक अर्धा भाग तसाच राहतो आणि दुसऱ्या भागात अर्ध्या भागाचे 4 असे विभाग होतात. त्यामुळे हा प्रत्येक विभाग मूळ तन्मात्राचा एक अष्टमांश भाग होतो. मूळ तन्मात्रा जी आहे, समजा आकाश तत्व घेतलं तर त्याच्यातला जो 4 भाग होतात त्याच्यातला जो एक भाग आहे मूळ तन्मात्राचा एक अष्टमांश भाग होतो तो. अशा प्रकारे या स्थितीत पहिल्या टप्प्यातील तन्मात्रांचे 5 भाग होतात.
एक अर्धा भाग आणि 4 एक अष्टमांश भाग. ते कळलं आता तुम्हाला. आणि पिक्चर वरून पूर्णपणे कळून जाईल. तुम्ही बघा, मी टाकलेलेच होते ते. पुन्हा तुम्ही म्हणाल तर टाकून देईल मी. या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक तन्मात्राचा अर्धा भाग तसाच राहतो आणि तो बाकीच्या 4ही भागांकडून घेतलेल्या एक अष्टमांश भागाशी मिसळतो. अशा प्रकारे स्थूल शरीराची निर्मिती होत असते. तर आता इथे त्यांनी पिक्चर मध्ये दिलं ते आपण बघितलं. इथे त्यांनी त्याचे अष्टमांश म्हणजे एक द्वितीयांश, अष्टमांश, चतुर्थांश असे भागाचा एक तक्ता दिलेला आहे. तो पण बहुतेक टाकलेला असेल, तोही बघून घ्या. आधीच सांगितल्याप्रमाणे मानवी शरीर म्हणजे त्याच्याद्वारे आपण विषय वस्तूंचे ज्ञान घेत असतो असे उपकरण आहे. उपकरण म्हटलंय शरीराला. मानवी शरीर हे कसं आहे, त्या वस्तूंचे जे विषय असतात त्याचं ज्ञान घेण्याचं उपकरण आहे. व शरीरात उपलब्ध असणाऱ्या ज्ञानेंद्रियांनी आपण सुख दुःखांचा आपला ठराविक भाग भोगत असतो. ज्ञानेंद्रियांच्या द्वारे पण आपण हा सुख दुःखांचा भाग आपण भोगत असतो आणि त्यानंतर ती आपल्यासाठी आपल्या व्यक्तिगत जीवनातील यश व अपयश याचे मापे ठरवतात. पहा, महत्वाचं वाक्य हे की ज्यांना हे पंचमहाभूतांचं ज्यांनी केलेला आहे अभ्यास, त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की महत्वाचा भाग हा आहे, त्याच्यामध्ये याच्याप्रमाणेच आपलं यश आणि अपयश ठरतं. म्हणजे शरीर, मन, बुद्धी सगळ्या याच्यावरती या पंचमहाभूतांचा खूप पगडा असतो, इफेक्ट असतो. त्यानुसारच तुमचं जीवन घडत असतं. म्हणून मॅडम इतक्या वारंवार का बरं आपल्याला सांगता की पंचमहाभूतांचं तुम्ही ट्रीटमेंट घ्या, ज्यांना घ्यायची आहे, किंवा शिका. आणि शेवटी मॅडमने शिवस्वर्दय शास्त्रामध्येच त्याला ऍड केलेलं आहे आणि ज्यांनी केलं आहे भाग 4 त्यांनी खूप छान प्रकारे समजलं असेल आणि त्याचं ते करत आहे प्रॅक्टिस. या शरीरातील उपभोगांच्या कुटीतील अनुभवाच्या दिवाणखाण्यातील सुखदुःखाचे भोग आपल्या पूर्वकर्माने ठरून गेलेले असतात. पूर्वकर्मांच्या नुसार पण असतात. आता दिवाणखाना म्हटलंय, या शरीरातील उपभोगांच्या कुटीतील, उपभोगांची कुटी म्हटलंय आपल्याला, अनुभवाच्या दिवाणखाण्यातील जे उपभोग शरीराचे आहे त्याला अनुभवाच्या दिवाणखाण्यातील सुखदुःखांचे भोग पूर्वकर्माने ठरून गेलेले असतात. म्हणून आपला जन्म पण पूर्वकर्मानुसार जे तत्व आपल्या शेवटी असतं त्यानुसारच, त्या तत्वातच आपला जन्म होत असतो. एकेका विचाराने, एकेका कर्माने आपण वर्तमान शरीर व मन या उपकरणाची मागणी केलेली असते. किंबहुना आत्ता इथे जिवंत असताना व कर्मे करीत असतानाही आपण आपल्या भावी जन्माची रूपरेषा करीत असतो. म्हणजे पहा, आपल्याला मॅडम जे वारंवार सांगता आहेत की जर तुम्हाला तुमचं 5th डायमेन्शन मध्ये जायचं आहे, प्रवेश करायचा आहे, किंवा पुढच्याही डायमेन्शन मध्ये जायचं आहे, तर आतापासूनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. पंचमहाभूतांचा अभ्यास करा, ते तत्व काय आहे ते जाणून घ्या, त्याचा म्हणजे ट्रीटमेंट पण द्या आणि स्वतः पण त्याचा उपयोग करून घ्या. शिवाय वेगवेगळं ध्यान, वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र आपल्याला मॅडम का शिकवत आहेत, त्यामुळे आपल्या जीवनाचा प्रगती होऊन पुढचा जन्म ज्याला घ्यायचा आहे ते घेऊ शकता, किंवा ज्याला पुढच्या आयामामध्ये जायचं आहे ते. तर हे सगळं त्यांनी दिलंय की आता इथे जिवंत असताना व कर्मे करीत असतानाही, म्हणून सत्सद विवेक बुद्धीनेच आपल्याला कर्मे करायची आहेत. आपण आपल्या भावी जन्माची रूपरेषा तयार करीत असतो. आपण आपल्या दुर्वासना जर उचित वागणुकीने जिंकल्या नाही तर, दुर्वासना म्हणजे दुर्गुण जे आहेत सगळ्यांमध्येच आहेत, माझ्या मते पण आहे, सगळ्यांमध्ये असतात, पण त्याला आपल्याला जिंकायचे आहे. आणि शिस्तबद्ध रीतीने जीवनाच्या योग्य मूल्यांचे आचरण केले नाही, जे आचरण आपल्याला योग्य मूल्ये आपल्याला आचरणात आणायची आहे, तर ज्यात आपले विचार व कृती पुरेशा दिव्य आहेत आणि आपल्या स्वतःच्या प्रगतीपर उत्क्रांतीस प्रत्यक्षपणे सहाय्यभूत होतात. काय सहाय्यभूत होतात? आपले विचार आणि कृती. म्हणून नेहमी शुद्ध आणि सत्सद विवेक बुद्धी आणि विचार ठेवायचे. अशा वातावरणामध्ये आपण येत नाही. म्हणून आपली प्रगती घडविणे किंवा बिघडवणे हे आपल्यावरच अवलंबून आहे, ज्यात आपण हळूहळू धीमेपणे पुढे जात राहू व अखेर परमश्रेष्ठ तत्वाचा साक्षात्कार घेऊ. अशा विपुल संधी आलेले अधिक चांगले जीवन मिळवणे वा ज्यात आपण घनतर अंधकारात बुडून जाऊ शकू असे दुष्ट जीवन मिळवणे, हे आपल्यावरच अवलंबून, दोन्ही गोष्टी आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला काय करायचंय पुढे. आपण आपल्या स्वतःच्या कर्मांनी परमेश्वराला आपल्या भवितव्याचा आराखडा तपशीलवार आखून देतो आणि दिलेल्या तपशिलानुसार शरीर अनुभवाचे निवासस्थान तयार होते.
व तो दयाळू सर्वशक्तिमान दिव्य निर्माता ते आपल्या प्रत्येकाच्या स्वाधीन करतो, म्हणजे आपणच ते आहोत. तर आता आपले 12 श्लोक झालेले आहेत. तर मंगल मॅडमला, विहंगमला आणि सुदर्शन पिरामिडला आणि आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद की शांतपणे तुम्ही ते ऐकून घेतलं. तर ध्यान करायचंय का आपल्याला? मॅडम आज जॉईन नाही होणार आहे ना? करू मॅडम. हा ठीक आहे. थोडस घ्या. तर मी मौनच ध्यान घेणार आहे, काल हो. जसं घेतलं तसं. पण मला एक ते सूचना अशी द्यायची आहे की मौन ध्यान करताना आता जे नवीन साधक आहे त्यांनी आनापानसती ध्यानच करायचं आहे, फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. पण जे शिवसरोदय शास्त्राचे साधक आहे किंवा ज्यांना काही आता बरेच वर्ष झाले मॅडम सोबत आहे, तर त्यांना फक्त हे सांगायचंय की मौन ध्यान करताना जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करू, त्यावेळेस मी सूचना काहीच देणार नाही, नवीन लोकांसाठी एक दोनदा बोलेल फक्त. तर कोणते मेसेज येत आहेत आणि काय डाउनलोड होत आहे किंवा काही सूचना तुम्हाला मिळत आहेत का, हे फक्त नोंद करून ठेवायचं आहे त्या मौन ध्यानामध्ये. कारण काय होतं, मौन ध्यान करताना विचार कमी कमी पण व्हायला लागतात आणि निगेटिव्ह विचार जाऊन आपल्याला फक्त पॉझिटिव्ह विचार येतात. त्यामुळे खूप छान लक्ष केंद्रित करून काही मेसेजेस येत आहे का ते नोंद करून ठेवायचे. त्यालाच मौन ध्यान असं म्हणतात. तर आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. चालेल. तर चला सगळ्यांनी, एक मिनिट हा, मी रेकॉर्डिंग बंद करते.